Okay. Just a minute. Just 2 minutes online. आपण आज डिक्शनरी करू अँड विल स्टॉप. नॉट एन इश्यू. हॅलो. हां बोला. हां बोला ना. लेक्चरमध्ये नाही म्हटलं ते माझं झालं आता सौरवशी बोलणं. हां तर तुमच्या वडिलांचं नाव भाग्येश आहे ना? हां बस झालं ठीक आहे. हां आणि हां नाही दाखवू शकतो. फक्त तुम्हाला तिघांनाच ऑफलाईनची परमिशन आहे बरं का. तिथे फक्त एवढं बोलू नका. हां आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जर बोलले ना ऑफलाईन तर नाशिकचा ॲड्रेस वगैरे तुम्हाला याच्यावरती येऊन जाईल. ऑफर लेटरवरती येऊन जाईल. हो ठीक आहे चालेल. हां आणि ते जर जमलं तर मला तुमच्या HODचा मेल शेअर करा. बरं जर भेटलं तर ठीक आहे. काही इम्पॉर्टंट नव्हतं ना बाकी? ठीक आहे चालेल. हाँ सो वी वर टॉकिंग अबाउट लास्ट लेक्चर क्या किया था हमने? सेट. ओके चलो. फाईल बनवल्या सगळ्यांनी सेटच्या ऑनलाईन एव्हरीवन? दिसत नाही का? सगळ्यांनी फाईल बनवल्या सेटमध्ये वापरून? ठीक आहे. सो आज आपण मूव्ह करू डिक्शनरीला. ठीक आहे. बाय द वे टू कन्वर्ट सेट इन टू अ डिक्शनरी सेट डिक्शनरीमध्ये कशी आपण टाइप चेक केलं तर सेटचा डिक्शनरीज टाइप जर कन्वर्ट करायचं जर असा क्वेश्चन विचारतात इडियट इंटरव्ह्यूला 1 2 3 4 5 या हां याला कन्वर्ट करा डिक्शनरीमध्ये असा क्वेश्चन विचारतात इंटरव्ह्यूला. अरे नलिफाय करायचं 1 मिनटं. एम्प्टी करायचा. काल सांगितलं होतं मी तुम्हाला. मीच विसरून गेलो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर दिलं ना तर डायरेक्ट तुम्ही सर असं नाही करू शकत आपण जर त्या डेटा असला सेटमध्ये आणि त्याला नाही करू शकत. कारण की ते कंपल्सरी की व्हॅल्यू पेअर लागतो ना. हां तेच नाही पाहिजे. चलो एम्प्टी डिक्शनरी हा कन्सेप्ट व्हॉट इज पहिले डिक्शनरी काय ऐका ना प्लीज असं बसा ना मला खूप मुवमेंट झालं. डिक्शनरी काय आहे? की व्हॅल्यू पेअर आहे. करेक्ट. इट्स अ की व्हॅल्यू पेअर. की व्हॅल्यू पेअर म्हणजे काय? ते काय करते? करेक्ट. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जर मी असं केलं म्हणजे ए इक्वल्स टू ए कोलन की कॉमा बी कॉमा बी काही हॅलो कॉमा. करेक्ट. जर मी आता प्रिंट ए केलं तर आ गया इजी. अरे हो ना ही व्हॅल्यू पेअर आली ना. ठीक आहे. इथे पण होता. ठीक आहे. इथे मी थोडं नेम चेंज करतो. लेट्स से आय टेक संकेत. आलं. ठीक आहे. मला एक सांगा आता मला काय करायचं आहे. मला एक स्पेसिफिक की पाहिजे आहे. न्यू व्हेरिएबल इक्वल टू ओल्ड व्हेरिएबल नेम आणि ब्रॅकेटमध्ये गुड. सांगितलं होतं ना मी. एक की आहे. मला ती की मधली स्पेसिफिक व्हॅल्यू पाहिजे आहे रिट्रीव्ह करून. एम्प्लॉय अँड राऊंड ब्रॅकेटमध्ये की नेम हां मीन्स एम्प्लॉय आता काय ना एम्प्लॉय आणि राऊंड ब्रॅकेटमध्ये नेम एम्प्लॉय राऊंड
ब्रॅकेटमध्ये नेम कसलं नेम नेम की आय डी नाही आलं ओके स्पेलिंग चुकली जरा नाही आलं तरी याला मी हे लिहून पाहतो नाही आलं मी जरा ब्रॅकेट चेंज करून पाहतो याला अजून एक पद्धती यांनी सांगितली विच इज टेक्निकली व्हेरी करेक्ट काय न्यू व्हेरिएबल ए इक्वल्स टू डिक्लेअर्ड व्हेरिएबल काय होतं आपलं एम्प्लॉय मध्ये आय डी किंवा नेम. बघा आता तिघं आले आलं का अजून एक पद्धत आहे प्रिंट एम्प्लॉय डॉट गेट काय पाहिजे आपली आय डी नेम एक सेकंड आलं का या 3 पद्धती पटकन तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या ठेवू का? तिकडचं तिकडे करून घ्या काही problem. समजे 3 पद्धती कशा पहिली काय होती आपली एक न्यू व्हेरिएबल इक्वल्स टू डिक्लेअर व्हेरिएबल रिक्वायर्ड की आणि प्रिंट तसंच डायरेक्ट काय प्रिंट करून आपण डॉट गेट नावाचा ॲट्रिब्यूट वापरून पण आपण एखादी रिक्वायर्ड की आपण घेऊ शकतो करेक्ट ना उद्या ठेवायचं आहे का लेक्चर तुम्ही तिघे येणार असाल तर फक्त या वीक मध्ये सुट्टी झाली ना म्हणून म्हटलं तसे आपल्या नवीन टॉपिकच सुरू करायचा आहे फंक्शन्स काय वैभवी तुम्हाला चालेल हां मला काही प्रॉब्लेम नाही असो चला पुढे एम्प्लॉय झालं नेम एम्प्लॉय डॉट गेट नेम आणि तिसरं काय होतं डायरेक्ट एम्प्लॉय ब्रॅकेटमध्ये आय डी ठीक आहे आता आपली सॅलरी किती होती याच्यामध्ये आपल्याला सॅलरी होतं का काही नाही आपल्याला जर नवीन की ॲड करायची आहे तर कशी ॲड करता डायरेक्टली आपण एखाद्या रिक्वायर्ड जो आपला ऑलरेडी व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये वी कॅन डायरेक्टली असाइन अ न्यू थिंग दॅट इज सॅलरी अँड अपडेट इट टू now if I do print ये देखो आ गया जब अपडेट करतोय का ते? ऍड कर दे अपडेट नाही केलं अजून
सॅलरी कॉलम होतं का बघा, होतं का पहिले? नाही. नाही. आपण काय केलं, सॅलरी ॲड केली. करेक्ट? सॉरी, कॉलम नाही, की व्हॅल्यू पेअर की होती का पहिले सॅलरी? नाही, आपण ॲड केली. आता अपडेट करायचं आहे आपल्याला. लेट्स से स्पेसिफिक गोष्ट आपल्याला अपडेट करायची काय, एम्प्लॉईमध्ये लिहिलं का ते? मला ॲप्लाय करायचं आहे डिपार्टमेंट मला अपडेट करायची आहे ॲज डेटा ॲनालिटिक्स. ठीक आहे. नाव इफ आय डू प्रिंट आणि मी केलं एम्प्लॉय, देखो पहले क्या था, डेटा साइंस, अभी क्या हुआ, ए पहले एनालिटिक्स ही था. हां झालं झालं का? यालाच काय म्हणतं अपडेटिंग. सिंटॅक्स सेम आहे, लिख लो. फ्लॅश काय एकदम इथे राहील म्हणजे लक्षात राहील. मी आता केलं पॉप आयटम, काय आलं, सॅलरी. सॅलरी कॉलम. आणि नंतर मी केलं एम्प्लॉय डॉट पॉप, याच्यामध्ये मी केलं काय डिफरन्स आहे दोघांमध्ये? टॉप आयटमला लास्ट वाला करेक्ट. आणि ते टॉपमध्ये स्पेसिफिक आपण डेटा बरोबर लिखो. आपण बाकीच्या ह्याच्यामध्ये टॉप यूज केलं तर लास्ट आहे. हो, पण मग प्रत्येक, मी म्हणून तर म्हणतो प्रत्येकाचे डॉक्युमेंटेशन वेगळे. आता अपेंड, अजून काय होतं, इन्सर्ट. इन्सर्ट 2 ठिकाणी होतं, बट सेटमधलं इन्सर्ट बघितलं कसं वर्क करतं. ठीक आहे, असंच एव्हरीथिंग हॅज सम डिफरंट ॲट्रिब्यूट. जसं आपण जेव्हा टपलमध्ये अपेंड वापरलं तेव्हा एरर काय आला, नो ॲट्रिब्यूट ॲज अपेंड इन टपल. तुम्ही कुठून येता? बेकराई नगर. हां, नंदगवडी. तुम्ही वैभवी? हां, तुमच्या जवळ. तुम्ही तिघं पुण्याचेच ना? पुण्याचेच नाही तिघं? मग पुण्याचेच ना? ओके, एवढं करून घ्या. सर जर आपल्याकडे कीमध्ये मल्टिपल डेटा असेल तर त्याला स्पेसिफिक रिमूव्ह करायचं असेल तर होऊन जाईल. पूर्ण एकच निघतं. नाही, म्हणजे कळलं ना मला. एक कीमध्ये मल्टिपल व्हॅल्यूज आहे. हां. ठीक आहे, तर एक आपला डायरेक्ट एकच काढावं लागतं, म्हणजे डायरेक्ट, कारण की ती एक पूर्ण व्हॅल्यू पकडतं ते, नॉट थिंग. ते मग कॉलममध्ये 2D फ्रेममध्ये येतं. मग त्याला त्याच्या गोष्टींसाठी, जसं तुम्ही एक बघितलं इंस्टाग्रामच्यासाठी तुम्हाला एक तिसरी गोष्ट इम्पोर्ट करावं लागेल. आपण जे शिकलो त्याच्यामध्ये होऊ नाही शकत, तुम्हाला एक तिसरी गोष्ट इम्पोर्ट करावं लागेल. बाय द वे, डीप आणि शॅलो कॉपीचा डिफरन्स काय? शॅलो कॉपीमध्ये जे आपण आउटर लेअर सेटमध्ये जे अपडेट करतो ते इनरमध्ये पण होतं आणि डीप कॉपीमध्ये आपण स्पेसिफिक ते इंडिपेंडेंट आहे. आपण जे आउटर लेअरमध्ये अपडेट केलं ते इनरमध्ये मिळू शकतो. ओके. कॉपी डॉट कॉपी आणि
ऑलमोस्ट करेक्ट, बट अजून काही तुम्ही नाहीच बघितलं का? आणि आता नव्हतं पाहिलं. काय होतं मग डीप कॉपी? आता ते पण मीन्स कॉपीमध्ये चेंज चेंज होते, दोन्ही वेळी चेंज होते आणि डीप कॉपीमध्ये दोन्ही वेळी चेंज होत नाही, एकच चेंज. ओके, दॅट कॅन बी डन. ओके, हॅलो. हां मॅम. हां हां, लेक्चर घेतो, बोला ना. इम्पॉर्टंट होतं का? हां बोला ना, काय झालं? का बरं? हं. हो का? मग मला आमचे त्यांना प्रिव्हियस आपले हे रिपोर्ट पाठवलं. बरं. बरं ठीक आहे, बघतो मी. हां. असं. हां बोला ना सर. हां. का बरं? कोण म्हणे? दीपक वाघ का? का? ठीक आहे, बघतो, बोलतो मी. ठीक आहे. हो. हं. असं. चल. तुम्ही सांगा बरं डीप कॉपीमध्ये एक्सपिरियन्स. एक सेट आहे, दुसरा सेट आहे. ठीक आहे. आता मग एक तर दोघं कंबाईंड सेट झाले ना. ठीक आहे, पण एक इनर तो तर इंडिपेंडेंट सेट आहे. दोघं कंबाईंड आहे, बट एक इनर इंडिपेंडेंट सेट, आउटर इंडिपेंडेंट सेट. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण काही चेंजेस केल्या तर त्या याच्यात पण होईल. मध्ये समजा हां, चेंजेस केलं तर बीमध्ये पण होईल. कुठली कॉपी झाली? शॅलो कॉपी. डीप कॉपी म्हणजे काय? बोथ आर इंडिपेंडेंट ऑफ इच अदर. होऊ शकतो. चेंज करू शकतो. करेक्ट करेक्ट. ते यूज कुठे होतं? हां, यूज कुठे होतं? ते जेव्हा आपण जॉईंट्स वगैरे यूज करतो ना, तब यूज होता. सर ते पॅकिंग आणि अनपॅकिंग कुठे यूज करतो? चिकनचं पॅकिंग. ते नाही लागणार कुठे. ते इंटरव्ह्यूसाठी दिलं मी तुम्हाला, की तुम्हाला कुठे ॲज सच लागत नाही ती गोष्ट. म्हणजे आत्तापर्यंत तरी कुठे मी तरी वापरताना नाही बघितली, थ्रू आउट माय डेटा सायन्स ॲज वेल. हां डेटा सायन्स नाही वापरणार. हां, म्हणजे म्हणजे आता एवढं तर डेटा सायन्स झालं आहे, तर मग तिथे आम्ही पण नाही वापरली, बट त्याच्यावरती क्वेश्चन विचारले की आहे काय नक्की. तसं डीप कॉपी शॅलो कॉपी पण कुठे वापरले नाही, पण दर इंटरव्ह्यूला क्वेश्चन आहे त्याच्यावर असं. सर इन्फोसिसच्या ह्याच्यामध्ये विचारलं होतं टेक्निकल राऊंडमध्ये की आपण ऑडिओचा जो करतो कोड तो विदाउट बिटवाईज ऑपरेटर अँड मॉड्युलस यूज करू कसं काय? विदाऊट म्हणजे आपण मॉड ऑपरेटर यूज करतो ना हां. ते पण नाही करायचं, बिटवाईज कुठला पण यूज नाही करायचं. डिवाइड ऑपरेटर वापरून काहीतरी करून कारण लिंक्डइनला हां ना, डिवाइड ऑपरेटर मी पण बघितलं होतं ते. मी पाहिलं होतं आणि ते डिवाइड ऑपरेटर वापरून त्याला काय ऑप्शन पण दिले होते तिथे. हां, डिवाइड ऑपरेटर करून मल्टिप्लाय करावं लागतं. इफ मल्टिप्लाइड बाय 0 मग ते पूर्ण 0 होतं, मग इक्वल टू तो नंबर. आणि इफ मल्टिप्लाइड बाय 1 मग तो सेम नंबर येईल ना, मग तेव्हा तो इवन नंबर झाला. असं जर 0 झाला तर म्हणजे काय, रिमाइंडर किती येतोय? झिरो झाला तर रिमाइंडर नॉट रिमाइंडर, कॅरी. कॅरी. यार काय लक्षात नाही माझं शब्द, मी आता या ऑफिसच्या निमित्त लक्षात नाही माझं. करू आपण तो सॉल्व. केलेलं आहे मी, आम्ही आता लास्ट बॅचलाच केलं तसला सॉल्व एक. चलो नेक्स्ट काय आहे? डेल. आता अजून काय होतं आपल्या याच्यात? ओके, ही नव्हती का आपल्याचं? नेम आपण कॉपी केलं.
ओके काढलंय का? हा, ओके. ओके आता आपण प्रिंट करू, बघू काय उरलंय. एवढंच उरलं. ऑलमोस्ट आपण सगळं काढत गेलो. तुम्हाला थोडं लवकर यायला नाही जमणार का लेक्चर्सला? कॉलेज असतं का? कोथरूड तर आहे मॅडम. मला गाडी नाही अवेलेबल होते. ओके बसने या मग. मेट्रो. नाही मी विचारलं कालच, तर कन्स्ट्रक्शन चालू आहे. व्हिडिओमध्ये पण सारखा आवाज आहे कंटिन्यू. म्हणून म्हणतो तुम्ही सकाळी आले तर वेल अँड गुड. त्याने नाही येऊ शकत. तसंच मग मी प्रिंट एम्प्लॉय डॉट क्लिअर ठीक आहे. आणि मी आता प्रिंट एम्प्लॉय केलं. एम्प्लॉयला एक फंक्शन क्रिएट झालं होतं. करेक्ट झालं. आता जर याचा आपण जर क्लिअर आहे म्हणजे याचा डिक्शनरी, याचा टाईप काय येईल? डिक्शनरीज येईल. करेक्ट ना? ओके. आता एक नवीन इथे बनवली आहे. लेट्स से वी चेंज इट द नेम टू, थोडं चेंज करू आपण, ऋतिक का कोर्स आपण करू इथे चेंज. वेब डेव्हलपमेंट. चल मूविंग अहेड. यस सिद्धी बोलो. सर हां डेलमध्ये डिफरन्स काय आहे? दोन्ही पण व्हॅल्यूज की काय म्हणतं? एक सेकंड. हां बोला. डेल आणि पॉपमध्ये डिफरन्स काय आहे सर? डेल काय करतंय मला एक सांगा. डेल दोन्ही आहे म्हणजे दोन्हींचं काम ते एकच आहे. हो, पण डेल हां. रिटर्न करीत नाही आणि पॉप रिटर्न. करेक्ट. पॉप आपल्याला काढून देतं एक व्हॅल्यू, वेअरएज इन डेल काय करतंय? डायरेक्ट डिलीट करतंय. ओके मीन्स समजलं? इट कांट रिटर्न व्हॅल्यू अँड पॉप रिटर्न व्हॅल्यू. करेक्ट. इट गिव्स अस द व्हॅल्यू. ठीक आहे. आता Okay. इथून आपण स्टुडंट नावाचं होतं ना, आपण काय करून बघितलं? प्रिंट स्टुडंट डॉट व्हॅल्यू. स्टुडंट इज नॉट डिफाईन्ड. करेक्ट. क्या आया? ये सब क्या आ गए? वैल्यूज. वैसे ही ठीक है. करेक्ट. सॉरी मेरा ऑफिस का चल रहा है. लिख लो ये. हॅलो एक 10 मिनटात येतो, फक्त 10 मिनटं.
ओके ओके हां एक मला पण 10 मिनटं लागतीलच. हो मी लोकेशन पाठवलं. समझे क्या? की वैल्यू और एक है फिर वो जो ऊपर था जिसे हम कहते हैं आइटम. ठीक है. समझ लो. ठीक है. बाय द वे मुझे बोलो डिक्शनरी के ऊपर हम फॉर लूप लगा सकते हैं क्या? या कैसे? सीक्वेंस है. डिक्शनरी मुझे बोलो स्टूडेंट के ऊपर लगा के बताओ. फॉर आई इन स्टूडेंट प्रिंट आई. करेक्ट. ऐसा ही होगा बरोबर ना. अरे आपण ते काढलं होतं ना एक नवीन व्हॅल्यू. रिलेट करते डिक्शनरीवरती लूप बघा कसं काम करतं. मला एक सांगा आता काय आलं नेम एज कोर्स आपल्याला पूर्ण पाहिजे तर आपल्याला काय लागेल डॉट समझे. मुझे अभी बस वैल्यूज चाहिए. करेक्ट. मुझे बस अभी की चाहिए. इथं अशाकडे येतं हाँ बाय डिफॉल्ट तर बाय डिफॉल्ट क्या आता है तो इसके ऊपर ना आपको पूछा जाता है क्वेश्चन डिक्शनरी के ऊपर फॉर लूप लगता है क्या लगता है तो लगा के बताओ. त्यात मग काय होतं नाही म्हणतं ते पण नेहमी काय लावायचं स्टुडंट डॉट आयटम्स किंवा व्हॅल्यूज मोस्टली तो आयटम्स ही लगता है. सर पण ह्याच्यामध्ये लिस्ट आणि टेबलमध्ये इटरेटर जो यूज केला तो प्रत्येक एलिमेंटवरती जात होता मग की आयटम आणि व्हॅल्यूजवरती आता कीजवरती आता फक्त स्टुडंट मधल्या कशावरती गेला तो इटरेटर कीजवरती गेला मग फक्त कीज बघेल बिकॉज की व्हॅल्यू पेअर आयटम्स काय करतं आपण वरती करून बघितलं सगळं देतं मग तो कशावरती जाईल की व्हॅल्यू की व्हॅल्यू की व्हॅल्यू सगळ्यांवर जर आपल्याला आउटपुट असा पाहिजे असेल इंटू लेट्स से लाईक फक्त व्हॅल्यूजचा तर मग काय चेंज करावं लागेल व्हॅल्यू चेंज करावं लागेल करेक्ट. त्यानंतर आपण मूव्ह करतो फंक्शन्सला तर फंक्शनचं फक्त आज इंट्रोडक्शन देऊन ठेवतो तुम्हाला की फंक्शन्स नक्की आहे काय. बाय द वे या फाईल्स बनवल्या का तुम्ही नक्की कसल्या मला फाईल्स पाहिजे बरं का. ठीक आहे ऑपरेशन हां मेथड्स मेथड्स त्याच्याने टप्पल यात जास्त काय मेथड नाही. प्रॅक्टिस एकदा डोळ्या खालनं किंवा हाता खालनं केलं का तुम्हाला पण ते योग्य पडेल जरा है ना. करेक्ट. सो येस बिफोर स्टार्टिंग
फंक्शन्स. तर फंक्शन्स नक्की आहे काय? फंक्शन तुम्हाला काय, तुम्ही काय समजता फंक्शन्सवर? व्हॉट डू थिंक, व्हॉट अ फंक्शन? प्रिंट हे फंक्शन. प्रिंट एक फंक्शन आहे, करेक्ट. डिस्प्ले. फंक्शन म्हणजे काय? हे फंक्शन करत नाहीये. फंक्शन काय करतं? ओके, इनपुट काय, पण काहीतरी तर काम. फंक्शन काय करतं? व्हॉट इज अ फंक्शन? डोकं लावा थोडं. स्पेसिफिकली सांगता येत नाही कोणतं काय. असंच तर पकडता मग. साधं फंक्शन काय करतं? पायथनचं जाऊ द्या. फंक्शन It होय. performs some सिद्धार्थ. specific task. मूवी बघतोय का? अरे मूवी बघतोय का म्हटलं? हा? अरे नीट बस म्हणतोय मी. म्हटलं का मूवी बघतोय? काय करतं फंक्शन? म्हणून तुम्हाला तरी लवकर बोलायचा प्रयत्न केला मी. टास्क परफॉर्म्स अ स्पेसिफिक टास्क. काय? करेक्ट. काही ना काही टास्क तो परफॉर्म करतो. जसं कुठले कुठले वापरले आपण? इनपुट आहे, प्रिंट आहे, इनपुट आहे, करेक्ट. अजून मॅक्स हे बी हा? फंक्शन्स काय जे एक स्पेसिफिक काम कंप्लीट करतात. जसं कुठला फंक्शन होता? प्रिंट. काही ना काही फंक्शन तो काम करतोय ना. जसं अजून कुठला बघितला आपण? ID. करेक्ट. अजून कुठला बघितला? अजून टाईप. अजून इनपुट. सो असे काही फंक्शन होते जे पायथन काही ना काही काम करतंय. लाईक पायथन जे काही ना काही काम करतंय. आता आपण फंक्शन का शिकतो? आता आपण आपले स्वतःचे फंक्शन बनवणार. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल त्यासाठी काय लागतं वगैरे सगळं. हे चला इनपुट फंक्शन तर शिकवला मी तुम्हाला आधीच. शिकवला ना? ठीक आहे. तर फंक्शन्स आर ऑफ टू टाइप्स. पहिला टाईप काय फंक्शनचा? इनबिल्ट फंक्शन्स. आणि दुसरे कुठले असतात? युजर डिफाईन्ड फंक्शन. ते इनबिल्ट फंक्शन कुठले असतात? जे पायथनने स्वतः बनवले, जसे आपण जे वापरले. युजर डिफाईन्ड काय? आपण बनवणार ते. कळलं डिफरन्स इनबिल्ट आणि युजर डिफाईन्डचा? इथून आपण इनबिल्ट फंक्शन तर आपण शिकले. उद्यापासून आपण शिकूयात युजर डिफाईन्ड फंक्शन. चलो ऑनलाईन जस्ट लेट मी गेट युअर अटेंडन्स. त्यांचं ते ऑफिस टाईम नंतर सुरू करतात. 5ला मोस्टली ऑफिस टाईम होतो ना. आणि आपलं नेमकं 5ला लेक्चर. सी आय टोल्ड यू बॅकग्राउंड वॉइस इज डिस्टर्बिंग एवरीथिंग. येस मीनाक्षी, आई एम ट्राइंग फॉर द सेम. मैं आपको अपडेट कर दूंगा. ठीक है.
हो आपण तिकडेच घेऊयात. माझं तेच प्लॅन आहे. तिकडे करू. सगळ्यांना कळालं डिक्शनरी? सबको समझा? किसी को कुछ डाउट? Okay then, you can leave. सर डिक्शनरीमध्ये पॉसिबल नाही का स्पेसिफिक डेटा कुठला एक्सट्रॅक्ट करायचा असेल तर मॅडम करू शकतो ना आपण. करून तर बघितलं. कीला ॲक्सेस करून. ते नाही म्हणजे फक्त स्पेसिफिकच आपल्याला हवा असेल तर हा सर आहे की ना. मध्ये मल्टिपल डेटा आहे एक मिनिट. हां त्याच्यातला आपल्याला स्पेसिफिक हवा असेल सर की मध्ये आपण त्याला एक- नंतर कसं काय घेऊ शकतो? म्हणजे मी संकेत- घेऊ शकतो ना. संकेत पाहिलं नाही सर आपण कसं घेऊ. बघितलं होतं आपण. ए ए अभी कॉमा संकेत. तो कॉमन फक्त आता कोमा पण घेतला ना त्यातनं. Yep. double आहे. okay online you can leave. Thank you, thanks a lot.